झी मराठी अवॉर्ड्स आहेत आणि झी मराठी अवॉर्ड्सने एक सुंदर थीम ठेवलेली आहे, ती म्हणजे एक फ्युजन मराठी वेशभूषा, त्याच्यामध्ये एक वेस्टर्न ट्विस्ट. आणि तुम्ही खूप छान काय काय केलेलं दिसतं. एकंदर काय आहे, काय सांगा? मी साडी कन्वर्टेड इंटू ड्रेस केलेला आहे आणि विथ आंबाडा कन्वर्टेड इंटू लेफ्ट आउट हेअर. सो दिस इज माय टेक ऑन फ्युजन. आणि शिवाय नथही आहे जी हँड पेंटेड आहे. आम्ही सगळ्यांनी विचार केला होता की वी वुड डू समथिंग डिफरंट सिन्स इट इज इंडो वेस्टर्न थीम. नथ तर सगळे घालतात, पण आम्ही ती कॉस्ट्यूम वाईज थोडीशी पर्सनलाइज केलेली आहे, आय वुड से कस्टमाइज केलेली आहे. अँड आय थिंक यू टेल अबाउट युअर अटायर. मी आधी म्हटलं मी येते अशीच, तर हिने गन पॉईंटवर ठेवलं, यू हॅव टू फॉलो द थीम. सो आय एम वेअरिंग अ क्रॉप टॉप अँड अन इंडियन पलाझो, गेस वॉच अँड पोळो. सो आय थिंक नथ आणि नथ इयरिंग्स असं काहीतरी म्हणू शकतो यांना आपण. सो आय थिंक इट इज प्रिटी मच अ ब्लेंड ऑफ वॉट द थीम इज, मराठी, वेस्टर्न आणि इंडियन. मी मराठी ट्विस्ट म्हणून शाहू कोल्हापुरी घातलेली आहे आणि मी स्वतः मराठी आहे. ती एक वेगळीच ट्विस्ट आहे. एकतर पुरुषांसाठी फॅशनचा अभाव असावा किंवा डिझायनर्स कमी असावेत, असं मला दोन्हीपैकी एक शक्यता खूप वाटते. तर मी आता म्हणजे हे जे काही झालं, आमचा उत्साह कमी असावा असं काही नाही आहे. हे जे काही झालं ते यांच्यामुळेच झालं आहे खरं तर, नाहीतर अजून काहीतरी वेगळंच दिसलं असतं तुम्हाला. नॉमिनेशन्स आहेत, नॉमिनेशनमध्ये त्याबद्दल काय सांगाल? पहिलं झी गौरव नॉमिनेशन आहे, पहिली मालिका, पहिलं नॉमिनेशन. म्हणजे निश्चितच आम्हाला आनंद तर होतोच प्रत्येकाला नॉमिनेट झाल्यावर, पण ह्याच्यामागे खूप सारी मेहनत आहे बाकी टेक्निकल टीमची, टेक्निशियन्सची, डिरेक्टर, को आर्टिस्ट, म्हणजे सगळ्यांच्याच सपोर्टमुळे तुमचं कॅरेक्टर खुलत जातं, रोल चांगला दिसतो. त्यामुळे मी सगळ्यांना आधीच थँक्यू म्हणतो की नॉमिनेट झालो ते त्यांच्यामुळेच. सेम फिलिंग्स आहेत माझे पण. आणि आपण इमोटिकॉन्स बघतो ना, सगळे इमोटिकॉन्सचे फिलिंग्स माझे आहेत सध्या. हॅपी, एक्सायटेड, नर्वस, सगळंच. सो अगेन आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी नॉमिनेट झाले, बिकॉज मला आज तिकडे बसताना कळलं की इट इज सच अ प्रेस्टिजियस थिंग. इतका छान वारसा आहे झीचा, त्यांच्या सिरियल्सचा, त्यांच्या हिरोईन्सचा. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी दॅट मी झीची हिरोईन आहे फायनली अँड आय एम नॉमिनेटेड. मी पर्सनली खूप वाट बघितली ह्याच्यासाठी, कारण जेव्हा मी टी व्हीवर बघायचे खूप वर्षांपूर्वी, तेव्हा आय यूज टू फील दॅट आय कुड बी इन दॅट प्लेस. पण मला वाटत नव्हतं माझी केपेबिलिटी तेवढी आहे. आणि अजूनही आय थिंक माझ्याबरोबर जे नॉमिनेटेड आहेत आणि हुएवर ॲक्टर्स आर देन झी, दे आर पार एक्सिलन्स. सो नॉमिनेशन मिळणं हीच फार खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पर्सनली. आणि हे अजूनही आय एम लाईक पिंचिंग माय सेल्फ. आय कांट बिलीव्ह आय एम हिअर ॲज अ नॉमिनी. इट इज अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग, बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल इट इज रिलेटेड टू झी ब्रँड, आणि सेकंडली नेगेटिव्ह रोल. त्याच्यामुळे सगळे पीपल आर हेटिंग मी अँड दे आर लविंग मी ऑल्सो. सो आय एम मोर हॅपी बिकॉज दे आर हेटिंग मी ऑल्सो. सो थँक्यू व्हेरी मच.